नमस्कार सर्वांना. आजच्या या विशेष विश्लेषणात आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. तुम्हाला माहितीच असेल, 4 मे 2026ला शासनाने एक खूप मोठा निर्णय घेतलाय. सीलिंगच्या जमिनी थेट वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये रूपांतरित करण्याबाबतचं एक नवीन राजपत्र प्रकाशित झालंय. आता कायदेशीर भाषा तशी खूप किचकट असते, राईट? पण आपण त्या तांत्रिक शब्दांमध्ये न अडकता या निर्णयाचा नेमका अर्थ काय आणि तो आपल्यासाठी कसा लागू होईल हे अगदी सोप्या आणि साध्या भाषेत समजून घेणार आहोत. तर आज आपण नेमके कोणते मुद्दे कव्हर करणार आहोत ते पटकन बघून घेऊया. सगळ्यात आधी ही मोठी बातमी काय आहे, त्यानंतर या योजनेत बसण्यासाठी मूळ निकष काय आहेत, जमिनीच्या वापरात बदल झाला असेल किंवा नसेल तर प्रीमियम किती लागेल, अधिकाऱ्यांचे अधिकार काय आहेत आणि सगळ्यात शेवटी एक अतिशय महत्त्वाचा नॉन ॲडजस्टमेंट नियम. हे सगळे मुद्दे आपण एका पाठोपाठ एक बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या आणि सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यापासून. ही मोठी बातमी नेमकी काय आहे आणि या अधिकृत राजपत्रापर्यंतचा प्रवास कसा झाला ते बघूया. आता बघा, शासनाने हा निर्णय किती फास्ट घेतलाय हे यावरून स्पष्ट होतं. अगदी 14 जानेवारी 2026ला शासनाने या मसुद्यावर हरकती आणि सूचना मागवल्या होत्या. त्यासाठी अंतिम तारीख होती फक्त 11 फेब्रुवारी 2026. आणि त्यानंतर अवघ्या काही महिन्यातच म्हणजेच 4 मे 2026ला अधिकृत राजपत्राद्वारे याला फायनल मंजुरी मिळाली सुद्धा. म्हणजेच महाराष्ट्र शेतजमीन भोगवाटदार वर्ग 2चे वर्ग 1 मध्ये रूपांतरण नियम 2026 आता प्रत्यक्ष लागू झालाय. एकदम सुपर फास्ट काम झालं हे. आता वळूया दुसऱ्या भागाकडे. मूळ निकष काय आहेत, म्हणजेच नेमकी कोणती जमीन या रूपांतरणासाठी पात्र ठरू शकते. इथे एक अतिशय महत्त्वाची आणि क्लिअर कट अट शासनाने टाकलीये. ती म्हणजे जमीन प्रदान केल्याच्या दिनांकापासून किमान 10 वर्ष पूर्ण झालेली असणं अगदी मस्ट आहे. बरं, नुसती 10 वर्ष पूर्ण होऊन चालणार नाही, तर या काळात जमीन वाटपाच्या कोणत्याही अटीचं उल्लंघन झालेलं नसावं. आणि समजा भूतकाळात एखादं उल्लंघन झालंही असेल तर ते रीतसर रेग्युलराइज किंवा नियमाधीन केलेलं असणं अत्यंत आवश्यक आहे. थोडक्यात सांगायचं तर जोपर्यंत जमिनीचा रेकॉर्ड एकदम क्लीन होत नाही ना, तोपर्यंत वर्ग 1 मध्ये जाण्याचा प्रश्नच येत नाही. आपला तिसरा मुद्दा, ज्या जमिनीच्या वापरात कोणताही बदल झालेला नाही तिथे आर्थिक गणित कसं असेल, म्हणजेच नजराणा किती लागेल ते पाहूया. इथे शासनाने खूप साधं आणि सरळ गणित ठेवलंय. ज्या जमिनी वाटपानंतर कुणालाही हस्तांतरित झालेल्या नाहीत आणि ज्यांचा वापरही बदललेला नाही त्यांच्यासाठी हे दर आहेत. जर जमीन महानगर प्रदेश, महानगरपालिका, नगरपरिषद किंवा अगदी त्यांच्या सीमावर्ती क्षेत्रात असेल तर तुम्हाला चालू रेडी रेकनरच्या दराने 30% नजराणा भरावा लागेल. आणि जर जमीन या शहरी भागांच्या व्यतिरिक्त इतर ग्रामीण भागात असेल तर हा दर थोडा कमी म्हणजे 25% इतका निश्चित करण्यात आला आहे. एकदम क्लिअर? पुढे जाऊया. आता चौथा मुद्दा बघूया. वेगवेगळ्या जमीन वापरासाठी शासनाने थोडे वेगळे नियम ठेवले आहेत. जमिनीचा वापर बदलला असेल तर नजराणा कसा असेल. आता हे नियम थोडे लक्ष देऊन ऐका. ज्या जमिनी आधीच कलेक्टर साहेबांच्या पूर्वपरवानगीने हस्तांतरित झाल्या आहेत किंवा त्यांचा वापर बदलला आहे त्यांच्यासाठी हे दर आहेत. महानगर आणि नगर परिषद क्षेत्रात जर जमिनीचा वापर शेतीसाठीच होत असेल तर 30% प्रीमियम लागेल. पण इथेच एक ट्विस्ट आहे. जर तोच वापर औद्योगिक किंवा बिगर शेती असेल तर हा प्रीमियम 25% आहे. आणि इतर ग्रामीण भागांबद्दल बोलायचं झालं तर शेतीसाठी 25% आणि औद्योगिक वापरासाठी 20% अधिमूल्य लागेल. म्हणजेच जमिनीचं लोकेशन आणि तिचा प्रत्यक्ष वापर ह्या 2 गोष्टी तुमचा प्रीमियम ठरवणार आहेत. पाचवा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, अधिकाऱ्यांचे अधिकार आणि महत्त्वाच्या मुदती. यातले प्रशासकीय बारकावे आता आपण समजून घेऊ. 50 लाख रुपये. आता तुम्ही म्हणाल हा आकडा काय आहे, तर हा फक्त एक आकडा नाहीये, हा या संपूर्ण प्रक्रियेचा टर्निंग पॉइंट आहे. रेडी रेकनरनुसार जमिनीचं जे बाजार मूल्य ठरतं तो हा 50 लाखांचा आकडा ठरवतो की तुमची फाईल कोणाकडे जाणार. ते कसं ते सांगतो. जर तुमच्या जमिनीचं बाजार मूल्य 50 लाख रुपयांपर्यंत असेल तर ती जमीन वर्ग 1 मध्ये आणण्याचे पूर्ण अधिकार थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे म्हणजेच कलेक्टरकडे आहेत. पण जर हे मूल्य 50 लाखांच्या वर जात असेल तर मात्र राज्य शासनाची थेट पूर्वमान्यता घेणं बंधनकारक आहे. आणि या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुदत. शासनाकडून प्रीमियम भरण्याची नोटीस हातात पडल्यापासून अगदी काटेकोरपणे 3 महिन्यांच्या आत ही रक्कम भरणं सक्तीचं आहे. 3 महिने म्हणजे 3 महिने. वेळेचं भान ठेवणं इथे खूप गरजेचं आहे.
आणि आता आपण पोहोचलोय शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर. तो म्हणजे द नॉन ॲडजस्टमेंट रूल. ही एक अशी आर्थिक अट आहे ज्याकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही. हा नियम थोडा कडक आहे आणि काहींसाठी धक्कादायक सुद्धा असू शकतो. बघा, समजा यापूर्वी तुम्ही जमिनीचा वापर बदलण्यासाठी किंवा हस्तांतरणासाठी शासनाला आधीच काही अनार्जित उत्पन्नाची रक्कम किंवा प्रीमियम भरला असेल, तर तुम्ही म्हणाल की ती जुनी रक्कम आता वजा होईल. पण नाही, ती जुनी रक्कम या नवीन प्रक्रियेत अजिबात ॲडजस्ट केली जाणार नाही. जुने पैसे वजा करून उरलेली रक्कम भरायची अशी कोणतीही सवलत शासनाने या ठेवलेली नाहीये. थोडक्यात काय, तर आता ठरवून दिलेला जो नवीन प्रीमियम असेल तो तुम्हाला 100% पूर्णपणे नव्याने भरावाच लागेल. तर मंडळी, या संपूर्ण विश्लेषणातून एक गोष्ट नक्कीच स्पष्ट होते. सीलिंगच्या जमिनींना वर्ग 1चा दर्जा मिळाल्यामुळे अनेक जाचक निर्बंध दूर होणार आहेत आणि जमीनदारांना एक खूप मोठा दिलासा मिळणार आहे. पण यातून एक मोठा प्रश्न उभा राहतो. या नवीन मिळालेल्या स्वातंत्र्यामुळे आणि स्वायत्ततेमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील कृषी आणि औद्योगिक विकासाला नेमकी किती मोठी चालना मिळेल? ही नवीन सुरुवात आपल्या राज्याच्या अर्थचक्राला कशी गती देईल, यावर तुम्ही नक्की विचार करा. आजचं हे विश्लेषण आपण इथेच थांबूया. धन्यवाद.